नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही। वंचितला निमंत्रण आल्याचं वृत्त चुकीचं आहे। वंचित बहुजन आघाडीकडून बैठकीच्या निमंत्रणावर हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। मुंबईत आज महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलंय। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही अशी माहिती मिळते, काय अधिकची माहिती? सुमित, एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं की आमची प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र प्रकाश आंबेडकर असू दे किंवा वंचित बहुजन आघाडीचे नेते असू दे या संदर्भातलं वृत्त फेटाळून लावतात की आज जी मुंबईत महाविकास आघाडीची जी बैठक होणार आहे या बैठकीचं आम्हाला कुठलंही निमंत्रण आलेलं नाहीये किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्याने आम्हाला फोन केलेला नाहीये, अशा संदर्भातलं हे माहिती वंचितच्या नेत्यांकडून दिली जात आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला आम्ही जाणार नसल्याचं सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून जो महाविकास आघाडीला जागा वाटपांचा फॉर्म्युला देण्यात आला होता, अर्थात 12-12-12, तो फॉर्म्युला मात्र महाविकास आघाडी मान्य करायला तयार नाहीये। मात्र वंचित बहुजन आघाडी या फॉर्म्युला संदर्भात तडजोड करायला तयार असल्याचं सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे। जागा वाटपासंदर्भात काही कमी जास्त जागा आम्ही करू असंही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। मात्र या संदर्भात बोलणीच कुठेही होताना दिसत नाहीये। त्यामुळे जागा वाटप नेमकं कधी होणार असाही प्रश्न आता वंचित बहुजन आघाडीकडून उपस्थित केला जात आहे। एकीकडे संजय राऊतांनी सकाळी स्पष्ट केलं की प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला आजच्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र या संदर्भात आपण वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर यांच्याशी बोलणं केलं असता त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे। आम्हाला आजच्या बैठकीचं कुठलंही निमंत्रण नाहीये, कुठला मेल नाहीये किंवा कुठला फोन आलेला नाहीये, त्यामुळे आजच्या बैठकीला आम्ही जाणार नसल्याचं रेखाताई ठाकूर यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे नेमकं आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे, वंचित बहुजन